आला बा वेदांत जोशी. आला नाही का तो माणूस? तेच ना. मग असं का कर परत. तुला दिसतंय का पिक्चर? Okay. Sorry. Okay? Yes, it's okay. Thank you. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलं पद्मकरे जनार्दनो देवः त्रेतायां रघुनन्दनः रामकृष्णो श्रीपादवल्लभः अवधूतचिन्तनश्री सर्व भक्तांना नमस्कार. अधिक विशेष योग वैभव दातार यांच्या बाजूला आहे. आपल्या सर्वांची भेट झाली. श्रीपाद श्री वल्लभांचा महिमा हा नित्य अनुभव आहे. हृदय जनार्दनो देव मध्ये भगवान विष्णूची उपासना, त्रेतायाम रघुनंदनः युगायुगामध्ये भगवान रामकृष्ण, द्वापारे रामकृष्ण भगवान श्री कृष्णाची उपासना आणि कलौ श्रीपाद शरीरामध्ये श्रीपाद हा परंपरा आहे. किंबहुना असं म्हणता येईल श्रीवल्लभ वृक्ष आहे. हजारो लोकांचे अनुभव जेव्हा मी ऐकत असतो तेव्हा खरोखर ग्रंथही अद्भुत आहे आणि श्रीपादांचं चरित्र अद्भुत आहे. पिठापूरला जेव्हा मी पूर्वी जात होतो तेव्हा मराठी मी एकटाच, बाकी तिथले 5-6 लोक मंदिरात यायची कोशिश करतो. पण श्रीपादांच्या कृपेने होता ग्रंथ आपल्याकडे आला आणि श्रीपादांच्या कृपेने अनुवाद झाला. त्यांनीच तो अनुवाद करून घेतला. त्यामुळं प्रत्येक शक्तियुक्त आहे असा हा प्राप्त झालेला आपल्याला सक्रम. या ग्रंथाचं पारायण करता करता इतक्या दिव्य अनुभूती आलेल्या आहेत. आपण ऐकायला सर्वांना सांगतील आपल्या सर्वांना हजारो अनुभव आहेत. त्यात बारामतीमध्ये एका भक्तांनी त्यातले हजारो अनुभव एकत्र करून एक पुस्तकही काढलेलं आहे.
पण वेळाभावी तेवढे काही सांगणं शक्य नाही. त्यातले काही भाग शोभाताई सांगतील. आणि या ग्रंथाचा महिमा असा की श्रीपादांची अपरंपार कथा झाली. त्या श्रीपादांना मी मागितलेलं आहे अर्थराष्ट्र नावाचं स्तोत्र जे आहे ते मागितलेलं करुण वचन वल्लभा परिसुनिवच भाझे कोशला सौख्य राशी बसवून मज अंगी मस्तकी ठेवी हस्तू मितवदन वदेतो आलतारे तथास्तु. आता श्रीपादांचा आशीर्वाद त्यामुळे हा ग्रंथ लाखो लोकांपर्यंत पोहोचलेला. या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे भक्तीने वाचा बुद्धीने वाचा कल्पवृक्षाखाली बसून जी कामना करावी ती कामना पूर्ण होत असते, शंकाच नाही. तसं या ग्रंथाचं सान्निध्य सुद्धा असे अनुभव आहेत. जरी ग्रंथ असल्यामुळे नसतो त्यामुळे लोकांची काय लाभ झालेले आहेत असे असे शेकडो अनुभव आहेत. अनुभव आहेत. म्हणून कलियुगामध्ये कलियुगामध्ये हे जे सांगितलेलं आहे हे सत्य आहे. होते हो आपण मार्गातले वक्ता आहोत. एक गुरुतत्व गुरुतत्व आणि ईश्वर दोन्हीचा दोन्हीचा संगम समन्वय असणारा भगवंताचा अवतार आहे. कारण कसं आहे ईश्वरावतार रामासारखे झाले महत्व आहे. गुरु म्हणून विशेष महत्व कारण गुरुची नीती जास्त आहे. गुरु गोविंद दोनों खडे काके बलिहारी गुरु आपकी दत्तात्रेय कलियुगामध्ये रूपाने अवतरले आणि ज्ञाना करता त्यांचं कार्य असताना कळेल. त्यामध्ये असताना झालं काही नाही पारायण सुरू केले की कळतील. बरं तिसरा मोबाईल नाही की त्याला फोन कसा करणार. ठीक आहे त्याला विचारू का नोट कसं करायचं विचारू का माझ्या सांगत नाही का नित्य नूतन असा ग्रंथ त्या ग्रंथाचा अनुभव सर्वांनी घ्यावा. ग्रंथ वाचावा मनी वास करीत सेवातयांची घडू दे श्रीपाद पदी. शेवटी भगवान दत्तात्रेयांना एवढी प्रार्थना आहे बत्तीस श्रीपाद पदी रमू दे. श्रीपादांच्या चरणी नतमस्तक व्हावं कृपेचा वर्षाव माझ्यावर आणि संपूर्ण प्रभावावर व्हावा. सर्वोपि सुखिनः सन्तु सर्वे निरामयाः भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. मध्ये जे धर्माभिमानी आई आहे धर्माभिमानी आहे. असुराबद्दल मागायचं नाही असुराबद्दल मागायचंय. आहेत धार्मिक आहेत आपली कृपा व्हावी त्यांच्या जीवनाचं कल्याण व्हावं खरं करतो. आणि माझ्या अवधूत श्री वल्लभ महाराज
मला